आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की दादांसाठी आजचा दिवस डबल धक्क्याचा होता। विजय शिवतारे तरी एकनाथ शिंदेंचे, त्यांच्याहून मोठा धक्का दादांना आपल्याच पक्षातून मिळालाय। कारण ठरले पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके। निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा बातम्या आज दिवसभर सुरू राहिल्या आणि तसेच संकेतही लंकेंकडून येत राहिले। नगर दक्षिण मधून त्यांना खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे निलेश लंकेंसंदर्भातील चर्चा सुरू झाल्या। खरं तर जेव्हा अजित पवारांनी वेगळी वाट धरली तेव्हा निलेश लंके कोणत्या गटात जाणार याची उत्सुकता होती। काही दिवस तटस्थ राहिल्यानंतर लंके अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या आणि त्यातच शरद पवार गटाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्याही चर्चा झाल्या। आजही खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर लंके लवकरच शरद पवार गटात येतील असा दावा डॉक्टर कोल्हेंनी करत हा विषय गरम राहील याची काळजी घेतली। आता लंके नेमके दादांना का सोडत आहेत, तर स्पष्ट आहे महत्वाकांक्षा, जी दादा आज शिंदे फडणवीसांच्या महायुतीत राहून पूर्ण करू शकणार नाही। आमदार लंकेंनाही खासदार व्हायचंय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून, पण हा मतदारसंघ आहे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याकडे आणि तरुण विखेंना तिकीट नाकारण्याचं काहीच कारण सध्या तरी भाजपकडे नाही आणि त्यामुळे ही जागा दादांना किंवा त्यांच्या कुठल्याच उमेदवाराला अगदी कमळाच्या चिन्हावरही मिळणं अशक्यच वाटतंय। इंटरेस्टिंग हे की अगदी ह्याच जागेसाठी ह्याच खासदारकीसाठी 2019 साली राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयनं काँग्रेस सोडलं होतं। विशेष म्हणजे निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांच्या पत्नीही या मतदारसंघात प्रचाराचे भरगच्च कार्यक्रम घेत आहेत। एकीकडे हे सुरू असताना लंके मात्र काय म्हणाले ते पाहूयात। अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महाराजांचं मानाचे आपण नगरला ठेवलो एक 4 दिवसापूर्वी आणि भेट झाल्यानंतर चर्चा झाली का काय महानाट्याचं कशा पद्धतीने झालं, बाकी काय असं राजकीय चर्चा नाही झाली। सकाळी आपली गाडीची जी एंट्री आहे तर ती शरद पवार यांच्या घराच्या तिथे झाली असं बोललं जातं। नाही कुणी काही सांगत गाडीची एंट्रीचा काय संबंध, मी जर गेलोच नाही तिथं एंट्री कुठून व्हायची। जे निलेश लंके म्हणाले तसंच शरद पवारांनीही सांगितलं। त्यांनीही निलेश लंकेच्या पक्ष प्रवेशावर अशीच प्रतिक्रिया दिली। लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। एकीकडे या चर्चा सुरू आहेत तर रोहित पवारांनी लंके येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय, तर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा निलेश लंके शरद पवारांकडे येतील हे आपल्याला माहिती असल्याचं सांगत त्यांचं स्वागतच असेल अशी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे खासदार तोंडच उघडत नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने चांगले सहकारी हे हवेत असं मी आवाहन त्यावेळी केलं होतं आणि मला असं वाटतं की या आवाहनाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे। आणि आजची आमची भेट ही जनरल भेट होती। निलेश लंके यांचं आम्ही स्वागत करतो। मला त्याविषयी माहीत होते की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील। निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत। जागा वाटपाची चर्चा जसजशी अंतिम टप्प्याकडे पोहोचू लागली आहे तसतशी इच्छुक उमेदवारांनीही आपली फिल्डिंग मजबूत करायला सुरुवात केली आहे। जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। शांतिगिरी महाराज नाशिक मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। श्री शांतिगिरी महाराज उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर तिकडे डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटीलनं मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं।
यावेळी दिल्लीत मर्द पाठवायचं म्हणत सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या नावाचीच घोषणा उद्धव ठाकरेंनी करून टाकली. आधीच वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. याशिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंनीही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. बीडच्या शिरूर येथील जाटवडमध्ये गोपीनाथ गडाचं अनावरण पंकजा मुंडेंनी केलं. यावेळी बोलताना 5 वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची असं सूचक वक्तव्य केलं. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर भाजपचा हात सोडून महाविकास आघाडीत जाणार की स्वतंत्र लढणार याचीही उत्सुकता आहे. जानकरांनी महाविकास आघाडीकडे 3 जागा मागितल्या असल्या तरी पवारांनी 1 जागा देण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे जानकरांचं मवियासोबत जागांचं गणित फिट बसतं का याची उत्सुकता असणार आहे. तर आता पुन्हा वळूयात विजय शिवतारेंच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीतून दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उभे राहिले तर जास्त फायदा कुणाला होईल, शरद पवार गटाला की अजित पवारांना? एक्स वरून आदिनाथ कुडके, शिवतारे फक्त ट्रेलर आहे, जागा वाटप आणि तिकीट जाहीर होऊ द्या, महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, ती बाहेर नक्की पडणार. युट्यूब वरून नामदेव दुधाळे, अजित पवार आणि शिवतारे यांच्यातला वाद निवळेल आणि शिवतारे बारामतीवरचा आपला दावा मागे घेतील. युट्यूब वरून निळे शिंदे पाटील, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. फेसबुक वरून निलेश निमसे, भाजपनं मध्यस्थी केली तर शिवतारे गपकार होतील. फेसबुक वरून संदीप भगत, 2 पवारांच्या भांडणात बारामतीमधून विजय शिवतारे निवडून येतील. फेसबुक वरून निलेश मोरे, शिवतारे फक्त शिंदे आणि अजित पवारांना घाबरतायत, त्यांना आमदारकी पाहिजे आहे. आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीतून दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उभे राहिले तर जास्त फायदा कुणाला होणार? एकूण मतं 65,000. 89% लोकांनी शरद पवार म्हटलंय, 11% अजित पवार. इंस्टाग्राम वरून एकूण 3,000 मतं. शहात्तर 70% शरद पवार म्हटलंय, 24% अजित पवार. फेसबुक वरून एकूण 2,000 मतं. त्र्याहत्तर 70% शरद पवार तर 27% अजित पवार म्हटलंय. एक्स वरून बघूया. एकूण 80% शरद पवार तर 21% अजित पवार म्हटलंय. निलेश लंके, खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेच तर अजितदादांना धक्का असेल, पण महायुतीला लोकसभेत फटका बसेलच असं नाही. मात्र विजय शिवतारे बारामती लोकसभेला खरंच उभे राहिले तर त्याचा थेट फटका अजितदादांनाही बसेल आणि महायुतीलाही बसेल, कारण शिवतारे बापूंमुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधातील मतांचं विभाजन होण्याची शक्यता वाढली. म्हणजेच जर महायुतीनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असेल तर त्यांची वाट बिकट बनेल. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थानं वेगळी आहे. आज लोकांना आधी ज्याला अभद्र युती आघाडी म्हटलं जायचं त्यासाठी मतदान करायला सांगण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना सातत्यानं ज्यांना कट्टर विरोधक म्हटलं त्यांच्यासाठी प्रचार करायला सांगण्यात येतोय. आणि जी नेते एकमेकांच्या वाऱ्यालाही उभी नसती झाली ती मांडीला मांडी लावून बसताना दिसत आहेत.
आणि त्यामुळेच बऱ्याच पातळीवरचं कन्फ्युजन आहेच. लंके किंवा शिवतारे ही केवळ सुरुवात असू शकते. आगे आगे देखो होता है क्या, असं जाणकार म्हणत आहेतच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.